आता वळूयात नगर पंचायती संबंधीच्या बातम्यांकडे। अहमदनगर जिल्ह्यातनं बातमी येते। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे नगर पंचायतीमध्ये एक विचित्र परिस्थिती पाहायला मिळाली। या नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष तर भाजपचाच झाला, मात्र जे माजी आमदार होते शंकरराव गडाख यांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर गड आला पण सिंह गेला अशीच परिस्थिती पाहायला मिळाली। एकूण 17 प्रभागांपैकी 9 जागांवर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी आघाडीने बाजी मारली आहे, तर नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती महिला जागेसाठी राखीव आहे। नेमक्या याच एकमेव जागेवर भाजपच्या संगीता बेर्डे या निवडून आल्यात, त्यामुळे गडाख यांच्या क्रांतिकारी आघाडीला धक्का बसलाय। नेवासे तालुक्यात पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला सोडचिठ्ठी देत क्रांतिकारी आघाडी स्थापन केली होती, त्यामुळे क्रांतिकारी आघाडी आणि भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडी यांच्यात मुख्य लढत होती। यात एकीकडे गडाख यांच्या क्रांतिकारी आघाडीने संख्याबळात वर्चस्व ठेवलं, तरीही भाजपनं नगराध्यक्षपद आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं, त्यामुळे गडाख यांच्यासाठी गड आला पण सिंह गेला अशी स्थिती ओढवली।